खानदेशी राजा न्यूज। बनावट तुपाचा पर्दाफाश, आता धान्य आणि गोवंश तस्करीवर प्रशासनाचा बुलडोजर कधी? नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत सुमारे 1,46,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पामतेल, वनस्पती तूप व रासायनिक पदार्थांचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग आणि वास तयार करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात असल्याचं तपासात उघड झालं। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मात्र या कारवाईनंतर नवापूर शहरातील आणखी काही गंभीर प्रश्न पुन्हा चर्चेत आले। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नॅशनल हायवे लगत मोठ्या प्रमाणात धान्याची गोदाम असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येते। या गोदामामधून रेशनिंगचं धान्य गुजरात राज्यात तस्करीनं पाठवलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नवापूर शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवेवरून रेशन धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी इतर राज्यात होत असल्याचे आरोप वारंवार समोर येत आहेत। गरिबांसाठी असलेलं धान्य ट्रक आणि पिकअप वाहनांमधून बाहेर पाठवलं जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। यासोबतच नवापूर परिसरात अधूनमधून उघड होणाऱ्या गोवंश तस्करीच्या घटनांमुळेही नागरिकांमध्ये संताप वाढतोय। काही दिवसांपूर्वी गोरक्षक आणि पोलिसांच्या मदतीनं कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशांची सुटका करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यामुळे नॅशनल हायवेवरून होणाऱ्या अशा बेकायदेशीर हालचालींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। नागरिकांचा सवाल आहे की बनावट तुपावर धडक कारवाई होते, पण रेशन तस्करी आणि गोवंश तस्करीवर कायमस्वरूपी आळा कधी बसणार? जर हे प्रकार सुरूच असतील तर त्यामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून नवापूर नॅशनल हायवेवरील रेशन तस्करी, गोवंश तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होती। बनावट तुपाच्या कारखान्यावर जशी मोठी कारवाई झाली, तशीच गरिबांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या आणि गोवंश तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरही कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न आता नवापूरकरांच्या चर्चेचा विषय बनला।